राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करतोय आपण। कालच्या चिंतनामध्ये ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक 6 आणि त्याच्यावरच्या 340 ओळीपर्यंतचा विचार आपण करत आलेलो होतो। आज आपण पुढे जातोय। अधिकारी कसा असायला पाहिजे आणि कसा अधिकारी असतो याचं वर्णन माऊलींनी या काही ओव्यातून करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळं योग साधना हे मोक्षप्राप्तीचे अंतिम साधन आहे, पण इतरशी जीवनातली सर्वसामान्य कार्य देखील अधिकाराशिवाय किंवा एखादी क्षमता असल्याशिवाय योग्यतेशिवाय सिद्धीला जात नाही असं माऊली बोलतात। त्यामुळं ती योग्यता जी आहे ती योग्यता आपण प्राप्त करून घेतली पाहिजे। पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीचे अधीन जाणीजे, का जे योग्य होऊन कीजे ते आरंभिले फळे। एकदा अधिकार प्राप्त झाला की पुन्हा जे जे म्हणून साधना करावी ती लगेच फलरूप होते। कालच्या चिंतनामध्ये याचा विचार आपण खूप केलेला आहे। त्या अधिकार संपन्न होऊन गेलेली जी साधना जी असते ती फलद्रूप होते आणि प्रारंभिक ह्या साधना ज्या आहेत त्या प्रारंभिक साधना अधिकार प्राप्तीसाठी असतात। त्यामुळे कदाचित प्रपंचामध्ये प्रारब्धाच्या प्रभावाखाली एखाद्याला घवाड प्राप्त होऊ शकतं, पण असं घवाड किंवा अशी लॉटरी परमार्थामध्ये लागत नाही आणि त्यासाठी साधनाच करावी लागेल। त्यासाठी उगीच काहीतरी ढोंग किंवा मिरवणं एवढ्यावरून सुद्धा तो अधिकार प्राप्त होणार नाही। आणि जर घबाड म्हणून जर मिळालं असेल एखादी गोष्ट या परमार्थातली तर त्याची किंमत त्या व्यक्तीला कळणारच नाही। त्यामुळे हा विचार इथं माऊली मांडतात की प्रारंभिक साधना जी असते ती प्रारंभिक साधना अधिकार मिळवण्यासाठी असते आणि नंतरची साधना जी आहे जी अधिकार प्राप्त झाल्यानंतरची साधना लगेच मोक्षफळ प्राप्त करून देते। असं 340 नंबरच्या ओळीमध्ये आपण बघितलं होतं। पुढे बोलतात काय बघा, तरी तैशी येत काही सावी याची केनी नाही आणि योग्यतेची काही खाणी असे। त्याप्रमाणे या योगामध्ये योग्यता सहज प्राप्त होणारी असा एक सामान्य आणि क्षुद्र अशी गोष्ट नाही आहे ती। प्राप्त होणारी साधी गोष्ट नाही, केनी नाही शब्द वापरतात बघा। केनी म्हणजे एक प्रकारचा पदार्थ किंवा वस्तू। ही अधिकार जो आहे ती अधिकार किंवा योग्यता ही सहजासहजी प्राप्त होत नाही। तरी तैशी येत काही सावी याची केनी नाही। सावी याच्या शब्दाचा अर्थ आहे सहज प्राप्त होणारी, अशी सहज प्राप्त होणारी गोष्ट नाही आणि तो अधिकार मिळणं फार कठीण आहे। आणि योग्यतेची काही खाणी असे म्हणजे या ठिकाणी योग्यतेची का कुठे खाण आहे का? कालच्या चिंतनामध्ये आपण विचार केला होता की संतसुद्धा बोलतात की भगवंताकडे काय मोक्षाचं गाठोडं नाही की जे आहे म्हणून वाटायला विकायला चालू केलेलं आहे, असं होत नाही। तो मोक्ष आपल्यापर्यंतच आहे, आपल्यापर्यंत आहे ते आपणच प्राप्त करायला पाहिजे ना। माझ्या घरात हरवलेली एखादी गोष्ट वस्तू आहे, आता माझ्या घरातली वस्तू सापडायला बाहेरच्या व्यक्तीची मदत घेऊन चालत नाही ना। बाहेरचे व्यक्ती सांगतील तुम्हाला ती वस्तू अशा ठिकाणी तुम्हाला सापडेल। आता सापडेल म्हटलं तर सापडायसाठी लागणारी जी काय खटाटोप आहेत
ते खटाटोप मला स्वतःला करावं लागेल. घरातच सापडलेली वस्तू सापडायसाठी बाहेरच्या माणसांची मदत चालणार नाही. आणि तसंच श्रीगुरूंच्या सुद्धा उपदेशाला या ठिकाणी मर्यादा येऊ लागतात. कोणत्या बाबतीमध्ये? तर श्रीगुरू जे जे म्हणून त्यांच्याकडून जे करता येतं ते सगळं उपदेशाचं काम करत असतात. आणि अशी कृपा पण करत असतात की त्याला प्राप्त व्हावं म्हणून. पण कृपेला पात्र तो जर नसेल तर मात्र ती साधना ती गोष्ट त्याच्या उपयोगाची होत नाही. त्याला सद्गुरूंचा दोष नाही किंवा शास्त्राचा नाही किंवा ईश्वराचा नाही. त्यामुळे इथं मोक्षाचं काय गाठोडं असतं काय असा प्रश्न विचारलाय. म्हणून संतांच्या वंशामध्ये संत जन्मत नाहीत आणि म्हणून तो अधिकार जो आहे तो अधिकार आपल्यालाच प्राप्त करावा लागतो असं माऊली बोलतात 341 नंबरच्या ओवीमध्ये. नावेक विरक्तू झाला देहधर्मी नियतू तरी तोची नवे व्यवस्थितो अधिकार्या. असा एखादा थोडा वेळ आपण असा विचार करूया. नावेक म्हणजे थोडा वेळ असा विचार करूया की एखादं शरीराचं विरक्तू म्हणजे शरीराचं काहीतरी संयमन करून इंद्रियांचं संयमन करून विरक्ती प्राप्त झालेला एखादा पुरुष असेल तरी सुद्धा तो योग साधनेचा अधिकारी होऊ शकत नाही का? जरी क्षणभर असा विचार केला तर नैसर्गिक किंवा शारीरिक क्रियांचे संयमन त्याने केलं आणि विरक्ती झालेला पुरुष जो आहे त्याला अधिकार मिळत नाही का? ते थोडासा विरक्त आहे, आहार आधी निग्रह केलेला आहे, मंदिरात जायला लागलाय, ग्रंथ अभ्यास करायला लागलाय, स्वाध्याय करतो, चिंतन करतो, तोही अधिकारी म्हणता येणार नाही असं म्हणायचं आहे. त्या ठिकाणी त्याला सुद्धा अधिकारी म्हणता नाही. शारीरिक तपादी साधनं ही सुरुवात आहे आणि मोक्ष प्राप्त करण्याचा अधिकाराचं एका पत्र नाही की एखाद्याला मिळालं आणि तो पत्र दाखवलं. आपण कुठेतरी मंत्र्यांचं पत्र घेतो किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीचं VIP पत्र घेऊन कुठंतरी प्रवेश मिळवत असतो ना, तसा हा प्रकार नाही. या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या कुठल्या VIPचं आपल्याला पत्र मिळणार नाही. आपली साधना, आपण केलेली तपश्चर्या, स्वाध्याय हेच त्याचं पत्र असतं. हा मुद्दा इथं मांडलेला आहे. त्यामुळं अधिकाराचा विस्तार जो आहे तो फार मोठा आहे असं सांगायचं आहे माऊलींना. एवढा मोठा विस्तार आहे की नाविक विरक्तू झाला देहधर्मी नेतो तोची नाही व्यवस्थित तो अधिकारी. म्हणजे जरा काहीतरी साधना केली म्हणून काय लगेच त्याला अधिकार प्राप्त झाला असं होणार नाही. म्हणून अर्जुन घाबरेल म्हणून. आणि परत माऊली काय बोलतात बघा की छोटा अधिकार सांगितला असू दे पहिल्यांदा म्हणून सांगतात ठीक आहे तुझी साधना तीर्थयात्रा कर, देवपूजा करत जा, कुठंतरी मंदिरात जाऊन काहीतरी थोडीशी स्तोत्र वाचत जा घरी, अशी काहीतरी साधना सांगितलेली असते आणि ह्या साधनेमुळे तुला मोक्ष मिळेल असंही म्हणतात. पहिल्यांदा तसं सांगून चालत नाही. म्हणून श्रीगुरू आणि शास्त्र घाबरून सोडत नाहीत साधकाला. सांगताना म्हणतात जरी तुझ्याकडे थोडी जरी विरक्ती असलीच तरी तुला अधिकार प्राप्त होईल, परंतु हे सांगणं त्याच्यातलं अंतकरणातलं भय घालवण्यासाठी असतं. हरिपाठामध्ये माऊली काय बोलतात? सुरुवातीचा अभंग आहे ज्ञानेश्वरांच्या हरिपाठामध्ये. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. काय म्हणतात की संसारात राहून तू जिव्हेनं नामस्मरण कर, हरिमुखे म्हणा. तू संसारात असलास तरी काय हरकत नाही. ही काय सुरुवातीची पायरी सांगितलेली आहे ना. म्हणजे संसारातच राहा आणि संसार आणि परमार्थ, संसाराची आसक्ती आणि परमार्थाची साधना दोन्ही एकदम चालतील असा त्याचा अर्थ नाही. संसाराची आसक्ती सोडल्याशिवाय पारमार्थिक साधनेला काय अर्थच शिल्लक राहत नाही. म्हणून तो म्हटलेला आहे असोनी संसारी, ती भय घालवण्यासाठी आहे. आणि हे भय गेल्यानंतर शेवटच्या अभंगामध्ये आपण गेलो की मग लक्षात यायला लागतं निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सोडी लपो नको. ही फायनल साधना आहे, याला तप म्हणतात. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. ही सगळंच ज्यावेळी तुझ्याकडून जाईल आणि संसाराला मिथ्यात्व दिसेल तेव्हा खरा अधिकार आहे. आता थोडासा विरक्ती मिळाली म्हणून अधिकार प्राप्त झाला, ठीक आहे बघा, ठीक आहे तू अधिकारी आहेस, पण तेवढ्या अधिकारावरून भागत नाही. त्याला खरोखरचा अधिकार असा प्राप्त व्हावा लागतो. त्याला निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, यातूनच अधिकाराची प्राप्ती होते. आणि म्हणून
अर्जुनाला भीती वाटू नये म्हणून माऊली बोलतात, येतुला आली ये आईनी माझीवडे, योग्य पण तूही जोडे. येतुला आली ये म्हणजे एवढं, आईनी माझीवडे म्हणजे अगदी कमी क्षुल्लक कसोटी तू जर स्वतःला लावून बघशील तर योग्य ते पण तूही जोडे. आवश्यक असणारी योग्यता आणि अधिकार तुझ्या ठिकाणी सुद्धा आहे. अर्जुनाला काय बोलतात बघा, जर तू विचार थोडासा केला, स्वतःला लावून जर गोष्टी या बघितल्यास तर हा अधिकार तुझ्याकडे सुद्धा आहे. आणि त्या क्षणी ऐसे प्रसंगी साकडे फेडिले त्याचे. आणि अर्जुनाच्या मनामध्ये जे साकडं होतं, साकडं म्हणजे शंका होती, ती शंका बाजूला केली, फेडिले तयाचे. मग म्हणे पार्था ते ऐशी व्यवस्था आणि यथाशी सर्वता योग्यता नाही. मग अर्जुना, ही जी योग्यता आणि अधिकाराच्या ज्या कसोट्या आहेत, ती ऐशी जी व्यवस्था ती अनियताशी, पण कोणतीच बंधन न पाळता मनाला येईल तसं वागणारा जो असतो, अनियताशी. अनियताशी म्हणजे नियत नाही, म्हणजे नियत मानस जो शब्द वापरलेला आहे ना श्लोकामध्ये, त्या नियत मानसालाच, नियत मानस जर झालं म्हणजे मनाचं संयमन झालं तर त्यालाच त्या गोष्टीची प्राप्ती होते, अन्याला येणार नाही. व्यक्तीलाही योग्यता आणि अधिकार प्राप्त होत नाहीत. कुणाला? अनियत अशी सर्वता योग्यता नाही. अनियत शब्दाचाच अर्थ आहे ज्यानं इंद्रिय, मन आणि बुद्धीला वश करून घेतलं नाही, त्याला मात्र हा अधिकार प्राप्त होत नाही. फार सुंदर शेवटच्या ओवीनं, त्या श्लोकाचा शेवटची ओवी आहे ही 344 नंबरची. त्यामध्ये म्हणतात की इंद्रिय मन निग्रह न करण्याला मात्र योग्यता नाही प्राप्त होत. कोणतेच बंधन मी पाळणार नाही आणि मला अधिकार प्राप्त व्हायला पाहिजे असा जर कोण म्हणत असेल तर त्याला अधिकाराची प्राप्ती होणार नाही. म्हणून तो अनियत जो आहे, कोणता अनियत म्हणायचा? ज्याचं मानस नियत मानस झालेलं नाही. असा कोणता? तर इथून पुढच्या श्लोकामध्ये आता भगवद्गीता आणि ज्ञानेश्वर माऊली सांगायला चालू करणार आहे. त्यामुळं बंधनांची मर्यादा जी आहेत किंवा बंधनं जी आहेत, ही बंधनं असायलाच पाहिजेत. त्याखेरीज पुढचा जो टप्पा आहे जायचा, तो पुढचा टप्पा जाता येत नाही. आणि बंधनं कशासाठी घातलेले आहेत? तर ही वृत्तीचं विस्तारण आणि फैलावणं जे आहे हे थांबावं आणि एकाच ठिकाणी त्याची एकाग्रता साध्य करता यावी म्हणून बंधनाचा विचार शास्त्रानं केलेला आहे. मग तोच त्यासाठी त्याला धर्म वगैरे नाव दिलेलं आहे. त्या धर्माचं जर बंधन नसेल तर अर्ध काम सुद्धा धर्म सोडून होईल आणि तो भरकटच जाईल. अशा भरकटणाऱ्या व्यक्तीला शेवटचा पुरुषार्थ मोक्ष जो आहे त्या मोक्षाची प्राप्ती होणार नाही असं भगवंत सांगतात. म्हणून अर्जुनाला म्हणतात, मग म्हणे पार्था ते ही ऐशी व्यवस्था, ही सगळी जी व्यवस्था आहे अनियताची सर्वता योग्यता नाही. ही जी बंधनाची व्यवस्था आहे, कोणतीच बंधनं न पाळता मनाला येईल तसं जर वागणारा असेल तर त्याला ही योग्यता आणि अधिकार प्राप्त होणार नाही. आणि अधिकार प्राप्त झाल्याखेरीज मोक्ष मिळणार नाही. हा मुद्दा इथे सांगितलेला आहे. म्हणजे निर्वाण शांती जी वर्णन केलेली शांती आहे, त्या शांतीचा उपयोग किंवा शांती त्या व्यक्तीला प्राप्त होणार नाही असं माऊलींचं सांगणं आहे. त्यामध्ये सांगताना म्हणतात की जो अनियत आहे, ज्यानं आपल्या इंद्रियावरती ताबा मिळवलेला नाही, तो त्या गोष्टीला प्राप्त होणार नाही. म्हणून इथं म्हणलेलं आहे की सदात्मान योगी नियत मानसा, हा जो श्लोकातला शब्द आहे तो श्लोकातला शब्द त्यासाठी आहे. माऊलींची उभी आहे, इंद्रिय जे जे म्हणती ते तेच गा पुरुष करती, ते तरलेची ना करती विषय सिंधू. कदाचित त्यांना वाटेल आपण तरुण गेलो, पण इंद्रिय म्हणतात तसंच जर एखादी व्यक्ती वागायला लागली तर तो तरल्यासारखा वाटला तरी तरुण जाऊ शकत नाही. हा संसार सागर तरुण जाण्यासाठी इंद्रियांचा विचार इथे सांगितलेला आहे. इंद्रिय म्हणतात त्याप्रमाणे वागणाऱ्या पुरुषाला कुठल्याही प्रकारची बंधनं शिल्लक राहत नाही. मग कुठली योग्यता, कुठला अधिकार, आणि अधिकार नसेल तर मोक्ष कसा? म्हणून ह्या गोष्टीचा विचार माऊलींनी या श्लोकावर शेवट करताना सांगितलेला आहे. श्लोक क्रमांक 16चा आपण विचार आता करणार आहोत. आता या श्लोकामध्ये 1-2 श्लोकामध्ये भगवद्गीता
तो जो पुरुष योगाला पात्र होणारा जो पुरुष आहे किंवा नियत ज्याला म्हटलेला आहे, नियम कोणते कोणते नियम पाळावेत याचा विचार आता भगवद्गीतेमध्ये या श्लोकामध्ये आपल्याला 16 नंबरच्या श्लोकामध्ये बघायला मिळतो. नात्यश्नतस्त योगोस्ति न चैकांतम अश्नता न च अतिस्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन. हे अर्जुना, नात्यश्नतस्तु अतिशय खाणाऱ्याला किंवा न चैकांतम अनश्नता मुळीच न खाणाऱ्याला, न चा अतिस्वप्नशीलस्य अति झोपाळला, न जागृतो नैवच अर्जुन किंवा जागरण करण्याला हा योग साधत नाही. आता व्यवहारातलं बंधन मुळात ही ज्याला पूर्वतयारी आपण जी म्हणतो, योग पूर्ण होण्याची, एखादी साधना व्यवस्थित ठिकाणी पोचण्याची जी पूर्वतयारी आहे ती पूर्वतयारीला खूप महत्त्व असतं बरं काय. व्यवहारात पण आहे आणि परमार्थाला सुद्धा आहे. पूर्वतयारीचा विचार मागच्या एका चिंतनामध्ये आपण केला होता की एका दगडाला फोडायचं असेल तर 100 घावामध्ये तो फुटणार असेल तर 99 घाव जे असतात ही त्याची पूर्वतयारी असते आणि 100वा घाव हा शेवटच्या अधिकारानंतर प्राप्त होणारं फळ आहे. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणून पूर्वतयारी ज्याला आपण म्हणतो, ही पूर्वतयारी सगळ्याच गोष्टीमध्ये, अगदी प्रापंचिक व्यवहारिक गोष्टीमध्ये, लौकिकामध्ये सुद्धा आणि पारमार्थिक दृष्टीने सुद्धा ही पूर्वतयारी अत्यंत महत्त्वाची असते. आणि म्हणून इथं म्हणतात की पूर्वतयारी करण्यासाठी तू काय करायला पाहिजेस, तर त्यासाठी विचार सांगितलेला आहे. पूर्वतयारी शब्दाचा अर्थ आहे साधी गोष्ट व्यवहारात सांगितली आहे. अतिशय खाणारा आहे किंवा एखादा हट्टेखोर आहे, अजिबातच न खाणारा आहे, खातच नाही काय असा, अतिशय झोपणारा आहे किंवा बरेच सारखी जागरणच करतो. ह्या तिन्ही चारी जी व्यक्तींची वर्णनं सांगितलेली आहेत, 4 प्रकारचे लोक ह्या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. आणि त्यामध्ये काय आहे, पहिलं जो अति खातो, अति खाणारा, अतिशय खाणारा. सगळं अति जे आहे ते व्रज असतं. सगळं अति जे कोणतीही गोष्ट असते व्यवहारातली आणि परमार्थातली दोन्ही गोष्टी अति जेवढ्या होतात तेवढ्या त्या आपल्याला त्रासदायक व्हायला सुरुवात होते. त्यामुळे अति सर्वत्र व्रजचे शब्द वापरलेलाच आहे. अति जिथं जेवढं म्हणून आहे ते अति टाळणं हे आपल्या कडलं काम आहे. म्हणून इथं अति 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 किती वेळा अति खाणारा, मुळीच न खाणारा म्हणजे तो पण अतिरेकच करतो. अति झोपणारा आणि जागरण करणारा दोघांचाही अतिरेकच आहे. जागरण करणं हा अतिरेक आहे आणि अति झोपणं हा अतिरेक आहे. अति खाणं हा अतिरेक आहे, न खाणं हाही अतिरेक आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला पूर्णपणे समजावण्यासाठी दिलेल्या आहेत बरं काय. हे आपल्या पूर्वतयारीचा विचार केलेला आहे. त्यामुळे कोणाला वाटलं असेल मला योग का साधला नाही किंवा मला ध्यान लागत नाही, माझं नाम व्यवस्थित होत नाही, तर ह्यातला कुठला तरी एखादी कसोटी आपल्याला लावून पाहता येते का बघितली पाहिजे. बघायची की खरंच मी जास्त खातोय काय म्हणून मला बसता येत नाही का. आता एवढंच नाही, मात्र कसोटीसाठी नियमासाठी एवढीच गोष्ट नाही, पण हा नियम आपल्याला लागू होतोय का पाहिलंच पाहिजे ना. आपण पाहिलं तर कळेल. म्हणून इथं म्हटलेलं आहे की जर अति खाणं जर आपल्याकडून घडत असेल किंवा अति उपवासच आपण जास्त करत असो तर आपल्याला योग साधणार नाही. हा वर्णन इथे केलेला आहे. आणि हा योग जो आहे तो जो संयमित झालेला आहे त्याला संयमित म्हटलेला आहे. नियमित म्हणजे नियतमान शब्द अगोदरच्या श्लोकामध्ये वापरला. नियत म्हणजे समतोल ज्याला साधता आला, सगळ्या गोष्टीतला त्याला समतोल साधता आला, त्याला बरोबर योग जमतो, तो अधिकारी त्या योगाचा आहे. त्यामुळे इथं अधिकार सांगताना म्हणतात ना, अति अश्नता योगो अस्ति नच एकांतम अनश्नता नच अतिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैवच अर्जुन. त्यामध्ये हा योग फार खाणाऱ्याला, अजिबात न खाणाऱ्याला किंवा झोपाळू असतो सारखा पडूनच असतो किंवा सारखा जागरण करतो आणि स्वतःच्या शरीराला त्रास देतो, या चारही वेळी शरीराला त्रास आहे बरं काय. अति खाणाऱ्याच्या शरीराला त्रास आहे आणि काहीच न खाणाऱ्याच्या शरीराला सुद्धा त्रास आहे. अति झोपणाऱ्याचं शरीर सुद्धा असं जड होतं आणि रोगिष्ट होतं आणि अजिबात न झोपणारा म्हणजे जागरण करणारा सुद्धा रोगी होतो.
त्यामुळं कुठल्याही प्रकारचं धातूचा समतोलपणा जो शरीरातला आहे तो ठेवता येत नाही. आणि शरीर जर व्यवस्थित नसेल, शरीर जर निरोगी नसेल तर ही साधना जमणार नाही. अधिकार पहिला सांगितलेला आहे आणि पहिल्या अधिकारामध्ये माऊली बोलतात किंवा भगवद्गीता सांगते 4 टप्पे सांगितलेले आहेत. अधिक खाणारा, न खाणारा, अधिक झोपणारा आणि जागरण करणारा, हे 4ही प्रकारचे लोक अधिकारी नाही आहेत योगाचे. योगाचेच का तर साधी उपासना जरी असेल त्या उपासनेचे सुद्धा अधिकारी नाही. त्यातल्या त्यात अगद्या खालच्या दर्जाची म्हणलेली साधना जी सांगितलेली आहे तीर्थयात्रा अधमाधम शब्द वापरलेला आहे. तर ह्या तीर्थयात्रेचा सुद्धा अधिकारी व्हायला शरीरच चांगलं पाहिजे ना. शरीर हे सगळे धर्म साधण्याचं साधन आहे असं शास्त्र सांगतं. त्यामुळे शरीराला व्यवस्थित जपणं, आणि जपणं म्हणजे त्याला काय करणं, अति त्याचं लाड न करणं आणि दुर्लक्ष त्याच्याकडं न करणं, ह्या दोन्ही गोष्टी ज्याला सांभाळता आलेल्या आहेत त्याला निश्चितपणाने योगाची प्राप्ती होते. आणि योगाच्या शब्दाचा अर्थ आहे नामाला जरी आपण बसलो तर अति खाऊन जेवून जर बसलो असेल तर आपल्याला झोप येईल, जांभया येतील, सुस्ती येईल, सारखं मान किंवा सारखे आपल्या पाय हलवत बसावं लागेल. मग नामाकडे कसं लक्ष लागेल. म्हणून शास्त्रानं खूप विचार करून सांगितलेलं आहे अति खाणं टाळलं पाहिजे आणि अजिबात न खाणं ह्याही गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि म्हणून म्हटलेलं आहे, आता प्रसिद्ध ओवी माऊलींची आहे आणि त्या प्रसिद्ध ओवीमध्ये काय म्हणतात बघा, जो रसनेंद्रियांचा अंकिला का निद्रेशी जीवे विकला तो नाहीच येत म्हणे त्याला अधिकारिया. एकाच ओवीमध्ये सगळा श्लोक आणण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. वरती म्हणतात रसनेंद्रियाचा अंकिला म्हणजे काय, सतत खात राहणारा जो असतो तो, किंवा पुढं म्हणलेलं आहे ज्यानं निद्रेवरती ज्याचा ताबा नाही, रसनेंद्रियवरती ताबा नाही. हे 2 गोष्टी सांगितल्या, निद्रा आणि रसनेंद्रिय, या दोन्हीवरती ज्याचा ताबा नाही ना तो हा अधिकारी योग साधनेचा होऊ शकत नाही. आणि जी व्यक्ती खाण्याच्या आणि बोलण्याच्या बाबतीत जिभेची गुलाम बनलेली आहे, विकला शब्द म्हटलेला आहे, अंकिला शब्द वापरला आहे. अंकिला म्हणजे तो गुलाम झालेला आहे, अंकिला म्हणजे त्याच्या स्वाधीन झालेला आहे. रसनेच्या जिभेच्या स्वाधीन झालेला पुरुष किंवा झोपेच्या मोबदल्यात त्यानं आपलं सर्वस्व विकून टाकल्यासारखा प्रकार, बुद्धी घाण टाकली म्हणायला हरकत नाही. ज्याला झोपच आवरत नाही किंवा जो झोपतच नाही, दोन्ही गोष्टी आहेत, तो त्यानं काय केलं आहे, निद्रेशी जीवे विकला. म्हणजे याचा अर्थ की ज्यानं आपलं जीवन सर्वस्व विकून टाकलं आहे तो नाहीच येत म्हणितला अधिकारिया. इथं म्हणजे योग साधनेचा, येथ नाहीच येत म्हणितला म्हणजे म्हणता येणार नाही, त्याला योग साधनेचा अधिकारी म्हणता येणार नाही. ज्यानं काय केलं, जो जिभेचा गुलाम बनला आणि झोपेला स्वतःचं सर्व जीवन अर्पून टाकलं, जे झोपेच्या ताब्यात गेलेला असतो तो. म्हणून अधिक खाण्याने आळस आणि झोप येते, साधन होत नाही. सांगायचा मुद्दा शास्त्राला हेच आहे, शरीरात रोग उत्पन्न होतात अधिक खाल्ल्यामुळं आणि न खाल्ल्यामुळं, अधिक झोपल्यामुळं आणि न झोपल्यामुळे, या 3-4 पद्धतीमध्ये शरीरामध्ये रोग उत्पन्न होतात. आणि योग्य घेतलेले अन्न जर असेल तर ते रोग सुद्धा घालवतं आणि अधिक घेतलं असलं तर रोग वाढवतं. योग्य पद्धतीतला आहार, योग्य पद्धतीतलं अन्न, योग्य पद्धतीची झोप ही काय करू शकते तर आपल्या शरीरामध्ये आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करते. पण तेच जर अधिक प्रमाणात जर घेतलं, कोणतरी म्हणेल एवढी जर झोप घेतल्यामुळे जर एवढं चांगलं आरोग्य राहतं, 4-5-6 तासाची झोप एक आदर्श झोप मानलेली आहे, एक 6-7 तास झोपावं ही आदर्श झोप मानलेली आहे, शास्त्रानं मानली, आयुर्वेदानं मानली. परंतु एखादा म्हणेल जर 6-7 तास जर झोपल्यामुळं इतकं चांगलं आरोग्य राहत असेल तर 10-11 तास झोपल्यामुळं किती चांगलं राहील, असा जर तर्कट कोणतरी करत असेल तर हा तर्कटाला आणि ह्या तर्काला काही किंमतच नाही ना. जर चमच्याभर औषध घेतलं तर खोकला कमी होतो, किंवा एखादी औषधाची गोळी घेतली तर एवढी सर्दी कमी येते, डोकं दुखं कमी येतं. मग 5 एकदम गोळ्या घेतल्या तर मग वर्षभर डोकंच दुखणार नाही असा कोणतरी तर्क जर केला तर त्या तर्कासारखा प्रकार आहे.
जर कमी झोपतो किंवा अधिक झोपतो, कमी खातो किंवा अधिक खातो, या दोन्ही गोष्टीचं जे एक्स्ट्रीम ज्याला आपण म्हणतो, हे अवॉइड एक्स्ट्रीम असा सुविचार आहे. अवॉइड एक्स्ट्रीम याचा अर्थ जे जे म्हणून अधिक आपल्या आयुष्यामध्ये असतं ते ते आपल्याला टाळता आलं पाहिजे. म्हणून अधिक ज्यावेळी होतं त्यावेळी त्या रोगांचंच आपल्यावरती राज्य सुरू होतं. म्हणून अन्न आहे ना ते आपण खावं. आता बरेच वेळा काय होतं माहिती आहे काय, अन्न आपण खावं तर आपल्याला अन्न खायला लागलंय अशी परिस्थिती आज सुद्धा समाजामध्ये बघायला मिळते. अन्न जे आहे ते आपल्याला खायला लागलेलं आहे. अधिक अन्न आपल्याला खातं आणि माफक अन्न जे आहे ते आपल्या शरीराचं पोषण करतं. किती सुंदर आहे बघा. माफक अन्न खाणं, आपण अन्न खाणं आणि अन्नानं आपल्याला खाणं, ह्या दोन गोष्टी यामध्ये दडलेल्या आहेत. त्यामुळे अधिक झोपल्यामुळं बुद्धीची कार्यक्षमता आपोआप कमी होते, बुद्धी मंद व्हायला सुरुवात होते, आळस येतो, व्याधी वाढायला लागतात. किती विचार केलेला आहे बघा. फक्त साधनेसाठीच नाही आहे, सर्वसामान्य जीवन जगताना सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतील. केवढं खायचं ते ठरवायला पाहिजे. आपलं त्याच्यावरती बंधनच राहत नाही ना. तर म्हणून म्हणतात रसनेची विकला. अगदी मोठे आजार असतात, बरेच वेळा खाऊ नका म्हणून सांगितलेलं असतं. बघू जाऊन घरी आपलं औषध जरा जादा घेऊया, कारण आज खावं लागते, कारण ही आजची वेळ जाणार ना सगळी. मग उद्यापासून कधी कसं मिळेल खायला, म्हणे आत्ताच खायला पाहिजे. याला म्हणायचा रसनेंद्रियाचा अंकिला. शुगर आहे पण असू दे, आता मला जिलेबी खूप आवडते ना, मग थोडासा देऊया त्याच्यावरती, थोडासा तडाखा देऊया आपण म्हणून खायला लागला. घरी जाऊन बघूया एखादा इन्शुरन्सचा अधिक डोस एखादा घ्यायचा. मग काय करायचं, यांना म्हणायचा रसनेंद्रियांचा काय याला अंकिला म्हणतात. म्हणून अधिक झोपल्यामुळे खूप व्याधी येतात, अधिक खाल्ल्यामुळं व्याधी निर्माण होतात. आणि त्याच्या उलटं पण आहे. काही माणसं उपवास इतके करतात की त्या उपवासामुळे त्यांना ग्लानी येते, उपवासामुळे ते भोवळ येऊन पडतात. त्यांना विचारलं तर आणि मोठेपणे सांगतात, मी पाण्याचा थेंब सुद्धा घेत नाही. असला एक्स्ट्रीम ज्याला म्हणतात ना, हे एक्स्ट्रीम अवॉइड करता आलं पाहिजे आपल्याला. कारण उपवास हा माझ्या शरीराचं व्यवस्थापन चांगलं राहावं यासाठी आहे, काय शरीराचा नाश व्हावा यासाठी आहे. अन्न जे मी खातो ते शरीर माझं आरोग्यवान राहावं यासाठी आहे, काय रोग व्हावेत म्हणून आहे. म्हणून जर अन्न जर रोग उत्पन्न करत असेल तर अन्नामधला अन्नापेक्षा काय गोष्ट आहे, अन्न खाणाऱ्यामध्ये त्याच्या आसक्तीमध्ये दोष जास्त आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणून माऊलीने आहाराचा अर्थ सर्व प्रकारचं विषयाचं सेवन घेतलेलं आहे. बऱ्याच वेळा आपण म्हणतो खाणारे झोपणारे ते तेवढे कसे आहेत, योग साधनाचे अधिकारी नाही आहेत. पण सगळी इंद्रिय जे आहेत ना आपली, त्यांचा प्रत्येकाचा आहार आहे. दशेंद्रिय आहे, ही 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, त्यांचा पण आहार आहे. जिभेचा जसा आहार आहे तसा डोळ्याचा पण आहार आहे ना. डोळ्याचा आहार म्हणजे किती वेळ रे बाबा टी व्ही बघत बसतोस आणि यूट्यूबचे वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यातले रील्स पाहत राहतोस, किती तास पाहतोस, त्याचा डोळ्यावर परिणाम होणार. मग केवढं द्यायला पाहिजेस त्याला डोळ्यांना, तर त्याचा आहार जेवढा पाहिजे आहे तेवढा दिला पाहिजे. कानाचा आहार आहे, किती ऐकतोस, ऐकून 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 तुझे कान बधीर होते, तर त्यालाही एक संयमित आहार देता आला पाहिजे. माऊलींना ते आहार सगळे म्हणायचे आहेत बरं का. इथं वर्णन करताना भगवद्गीतेनं टोकडं वर्णन केलंय. मग फक्त म्हटलंय जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणलेली आहे झोप, ह्या दोन्हींचं वर्णन केलेलं आहे. पण या दोन्हींचाच नुसता आहार नाही बरं काय, तो आहार डोळ्याचाही आहे, कानाचाही आहे, चालण्याचा आहे, बोलण्याचा आहे, सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. त्यामुळे खाण्याच्या आणि बोलण्याच्या बाबतीत तो जिभेचा गुलाम बनतो. मागच्या वेळा आपण याच्यावरती चिंतन खूप झालेलं होतं. सगळी इंद्रिय 2-2 दिलेली आहेत. 2 हात, 2 पाय, 2 कान, 2 डोळे, 2 नाकपुड्या. आपल्याला कसं 2-2 सगळं दिले बघा निसर्गानं, भगवंतानं. पण जीभ देताना मात्र एकच दिलेले आहे. डोळे 2, बघण्याचं काम एकच, हाताचं काम एकच, 2 असून एकच काम, पायाचं काम एकच, 2 आहेत पण एकच, नाकपुड्या 2 आहेत पण श्वास घेणे एकच काम आहे. डोळे 2 आहेत पण पाहण्याचं एकच काम करतं,
कान दोन आहेत पण ऐकण्याचं एकच काम करतं. इथं बघा, जीभ एक आणि कामं दोन. काय विचित्र असा प्रकार करून ठेवलेला आहे बघा. जीभ एक आणि कामं दोन, आणि अत्यंत महत्वाची कामं जिभेकडे आहेत. एक म्हणजे वाणी, आणि दुसरी गोष्ट म्हणून त्याला रसना म्हणतात. जिभेला दोन नाव आहेत, एक जीभ आणि दुसरी रसना. जीभ ज्यावेळी शब्द आपण वापरतो त्यावेळी त्याचा बोलण्याशी संदर्भ आहे, आणि ज्यावेळी रसना शब्द आपण वापरतो त्यावेळी त्याचा कशाशी, स्वादाशी संबंध येतो. टेस्ट आपण ज्याला आपण म्हणतो ती रसनेद्वारे घेतली जाते. शब्द वापरताना म्हणून माऊलीने वापरलेला आहे रसनेंद्रियाचा अंकिरा. या ओळीमध्ये बोलण्याचा संदर्भ दिलेला नाही, कारण रसना शब्द वापरलेला आहे. त्यामुळे रसना हा शब्द खाण्याशी संबंधित आहे. म्हणून हा खाणं आणि बोलणं दोन्ही गोष्टीवर ज्यांचं नियंत्रण राहिलेलं आहे, आणि ज्याला शेवटचा जो रसविषय आहे तो रसविषय ज्याचा गेला त्याच्या इंद्रिय ताब्यात आली, असं मागच्याच आपण अध्यायामध्ये पाहिलेलं आहे. जरासं आपल्याला आठवलं तर बघा, मागच्याच अध्यायामध्ये आपण विचार केला, दुसऱ्या किंवा तिसऱ्या चौथ्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. रसेंद्रिय शब्द वापरलेला आहे की त्यामध्ये ज्यानं जिभेच्या म्हणजे टेस्टच्या बाबतीमध्ये जिभेला जिंकलेलं आहे, आणि दुसरी गोष्ट बोलण्याच्या बाबतीमध्ये जिभेला जिंकलेलं आहे, त्याला खूप काही प्राप्त झाल्यासारखं आहे. इतर इंद्रिय खूप संयमित आहेत आणि संयमित करताही येतात. हाताना जरा बांधून ठेवलं ना तर बांधून ठेवलेले हात जे असतात ना ते गप्प बसतील. पायानं समजा बेड्या घातल्या तर बेड्या घालून ती गप्प बसतील. कानात बोळे घातले आणि बोळे घालून कानाचं ऐकणं थांबवता येतं. कसं विशेष आहे बघा. पण जे टेस्ट आहे ना त्या टेस्ट घेणं, त्याची आठवण काढणं, बडबड करणं, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी मात्र कंट्रोलमध्ये येत नाहीत. आणि म्हणून म्हणलेलं आहे एकनाथी भागवतामध्ये फार सुंदर उभे आहे बघा. इंद्रियांची सजीवता ते रसने अधीन सर्वता, रसनेद्वारे रस घेता उन्मत्तता इंद्रिया. एका इंद्रियामुळं, जिभेच्या इंद्रियामुळं, जिभेसारख्या रसन इंद्रियामुळं रसाचं सेवन केल्यामुळं तो रस आपल्याच शरीरामध्ये तामस किंवा रजोगुण सत्वगुण निर्माण करतो, गुणांची वाढ करतो, धातूंचं अनियमितपणा करू शकतो आणि नियमितपणा पण करू शकतो, गुणांना ताब्यात ठेवू शकतो किंवा गुणांना भरकटू सुद्धा लावू शकतो. कोणता रस आपण घेतला, किती प्रमाणात घेतला, हे रसनेंद्रियावरती अवलंबून आहे. म्हणून इंद्रियाची सजीवता, सगळी इंद्रियांची जे चालणं क्रियाशीलता आहे ते रसने अधीन सर्वता, ती जिभेच्या अधीन आहेत. आणि रसनेद्वारे रस घेता उन्मत्तता इंद्रिया. एकनाथी भागवताच्या 8व्या अध्यायामध्ये उभे आहे, फार सुंदर उभे आहे. मातली जी इंद्रिय सत्ता ते नेऊन घालती अधपाता. जेव्हा इंद्रियांची सत्ता वाढत जाते, इंद्रिय ताब्यात राहण्याशी होतात, रसनानं जिनता सर्वता भवव्यता चुकेना. ज्यानं रसना जिंकली नाही त्याची भवव्यता चुकणार नाही. किती मौलाची मार्गदर्शन केले बघा एकनाथी भागवतामध्ये. 2 ओव्या फार सुंदर आहेत. 178 आणि 179 नंबरच्या 8व्या अध्यायातील एकनाथी भागवतातल्या या ओव्या आहेत. इंद्रियांची सजीवता ते रसने अधीन सर्वता, रसनेद्वारे रस घेता उन्मत्तता इंद्रिया, मातली जी इंद्रिय सत्ता ते नेऊन घाली अधपाता, रसनानं जिंकता सत्ता भव्यता चुकणार. रसना जिंकली नाही त्याची भव्यता चुकणार. त्यामुळं इथं जर विचार केला तर सगळे परिणाम जे भोगायला लागतात ना ते परिणाम जिभेमुळे, जिभी एका इंद्रियामुळं भोगावे लागतात. शारीरिक आणि मानसिक परिणाम हे वाट्याला येतात, त्याचं कारण ते आहे. म्हणून अशा खाण्याच्या बाबतीमध्ये आणि झोपण्याच्या बाबतीमध्ये आपण पशूंचा, प्राण्यांचा, इतर प्राण्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. आपण म्हणतोय सगळ्यात बुद्धिवान प्राणी मनुष्य आहे, पण सगळ्यात मूर्ख प्राणी सुद्धा मनुष्यच आहे. एवढी मूर्खता पशुपक्षामध्ये सुद्धा नाही, तेवढी मूर्खतेचा अगदी कडेकोट सुद्धा त्याचा कडेलोट होऊ शकतो मूर्खतेचा. या मूर्खतेमुळे एखाद्या दरीत जाऊन तो पडू शकतो. प्राणीनी पक्षी तशी करत नाहीत बरं का, ह्या बाबतीत तरी किमान. त्यांना म्हणतात ते कमी दर्जाचं, त्यांची पापं अधिक, म्हणून पशुपक्षी आणि प्राण्यांच्या योनीमध्ये त्यांना घातलं. आणि ह्यांची म्हणे पुण्य आणि पाप समान झाली. स्वतःला ज्ञानी आणि शाने समजणारे मनुष्य प्राणी जो आहे तो किती नियमानं वागतो सांगा.
कुठलंच नियम त्याच्यासाठी नाही. पण भगवद्गीता ही पशुपक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी उपयोगाची नाही. दुसरी होय त्यांना गरजेची पण नाही. गरज आम्हालाच आहे. शास्त्राची गरज कुणाला आहे? जे अनियमित वागतात ना त्यांना शास्त्राची गरज आहे. आणि जर असं लक्षात घेतलं, नियम मोडणारा जर एकमेव प्राणी कोणता असेल तर तो माणूस आहे. म्हणूनच लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, प्रत्येक देवांची आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये पुष्कळ देवदेवता आहेत. त्या पुष्कळ देवदेवतांची वाहनं त्यांनी कुठली वापरलीत बघा. कुणाचा मोर आहे, कुणाचा नंदी आहे, कुणाचा गरुड आहे, कुणाचा उंदीर आहे बघा. कुणाचा काय आणखीन सिंह असेल, हत्ती असेल, सगळे पशु, कुणाचा हंस असेल. पशु पक्षी प्राणी हे त्यांचे काय आहेत? वाहन आहेत. कुठल्याच देवदेवतेचं वाहन माणूस नाही आहे. कारण एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की माणूस हा विश्वासघातकी आणि स्वार्थासाठी नियम मोडणारा प्राणी आहे. जेव्हा आपल्यावर येतं तेव्हा तो दुसऱ्या आपल्याच एका मित्राचा, आपल्याच एका नातलगाचा बळी देतो आणि स्वतःला वाचवतो. हे मनुष्य प्राण्यामध्येच आपल्याला बघायला मिळतं. हे इतर पशुपक्षी जे आहेत ना त्या पशुपक्ष्यांच्या मध्ये ही गोष्ट बघायला मिळत नाही. म्हणून खरे पुण्यवान तेच म्हणायला पाहिजे. आम्ही म्हणतोय माणसं पुण्यवान म्हणून माणसाच्या नरदेहाला जन्माला आला, पण नरदेहाला जन्माला आला पण नियमितता सोडल्यामुळं होतं का? तो इतर इंद्रिय जे आहेत ही सगळी एक वेळा आवरता येतील, पण जे जीव आहे ते आवरणं सगळ्यात कठीण गोष्ट आहे. आणि सगळ्यात कठीण असल्यामुळं तिकडंच साधकानं लक्ष द्यावं. फार महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी ती सांगितलेली आहे. आणि झोपेची सुद्धा नियमितता असली पाहिजे. आणि ती नियमितता सुद्धा वर्णन केलेलं आहे आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये. माऊलींच्या ओव्या काहीतरी बघण्यासारख्या आहेत. प्रत्यक्षात जाऊन आपण पुन्हा एकदा बघा. 304, 305 आणि 306 नंबरची ओवी जी आहे ती, क्षोत्रादी इंद्रिय आवर्ती परिरसने नियमनु करती, ते सहस्त्रदा कवळजती विषयी. हजार विषयामध्ये अडकून टाकण्यासाठी एक जी पुरेशी आहे. क्षोत्रादी इंद्रियावरती, क्षोत्रादी म्हणजे कान वगैरे जे डोळे बिळे आहेत ते आवरता येतील, पण रसने नियम न करती, जे रसनाचा जिभेचा नियम करत नाहीत ते सहस्त्रदा कवळजती विषयी. जैशी दृष्टांत दिलाय माऊलींनी, तिथे जाऊन प्रत्यक्षात बघा. तैशी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे, तरी कैशिनी नाशू निपजेत या वृक्षा. त्याचा नाश कसा होईल बघा. वर 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 विषय छोटे छोटे आहेत, त्याची पालवी खुडली आणि मुळाला जर पाणी झाडाच्या घालणार तर ते फोपवणार की नाही? कसं फोपवणार? आडवं फोपवणार. उंची फक्त कमी होईल. तो उदकाची बळ्या देखे जैसा आडवेनी अंगे फाके. माऊली सरळ बोलतात. आडवा सुटायला चालू होतो तो जैसा मानसी विषय पोके रसनाद्वारे. त्यामुळे माणसांच्या मनामध्ये हा विषय जो आहे तो फोपावत राहतो. कुणाच्या द्वारे? फक्त एका रसनेद्वारे. एक रसना काय करू शकते तर आपल्या शरीराचं मोठ्यात मोठं नुकसान करू शकते. शारीरिक आणि मानसिक त्रासाला आपल्याला सामोरं जावं लागतं ते फक्त आणि फक्त जिभेमुळं. हा जीभ जर एखादी रसनेच्या बाबतीमध्ये आणि दुसरी गोष्ट वाणीच्या बाबतीमध्ये ज्यावेळी ती काबूत येईल ना तेव्हा खऱ्या अर्थानं त्यावेळी सात्विक आहाराची तिला ओढ लागेल आणि गोडी लागेल आपेल. आणि वाणीला जेव्हा नामाचा आणि नाम आणि त्याबरोबरच गोड आणि सत्य भाषणाची जर सवय त्या जिभेला लावली तर तीच जीभ आपल्याला उद्धाराला कारणीभूत ठरू शकते. सांगायचा मुद्दा आहे, जो रसनेंद्रिया अंकिला, रसनेंद्रांचा अंकिला का निद्रेशी जीवे विकला, तो नाही चेत म्हणितला अधिकारिया. म्हणून झोपेत सुद्धा एक नियम करावा आणि साधकांसाठी हा नियम अत्यंत गरजेचा आहे. खूप वेळा जागरण केली जाते. रात्री 12-1 वाजेपर्यंत मोबाईल किंवा टी व्हीचा वापर आता अलीकडे बघायला मिळतो आपण. आणि उशिरा झोपून उशिरा उठणं हे नवीन सूत्र बरोबर शास्त्राच्या विरोधात आपण अंगीकारलेलं आहे. आणि त्यामुळंच आपल्याला रोगाला जे सामोरं जातात तर त्यामुळं. दुसरी गोष्ट हे जंक फूड आणि फास्ट फूडची सगळी दुनिया आहे. त्यामुळं त्या रसनेला, त्या जिभेला काय काय खाऊ घालायचं तर ती मागते ती. त्यामुळं शारीरिक नुकसान झालं. आणि अति झोपल्यामुळं. म्हणून आदर्श झोप केवढी म्हणायची? रात्री 10 वाजता झोपावं आणि पहाटे 3:30 पावणे 4ला उठावं.
त्याला आदर्श झोपेचं सूत्र म्हणलेलं आहे. त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणलेलं आहे. त्यासाठी आहे. दिवसामध्ये असा कॅलेंडरात कुठलाही मुहूर्त नाही आणि कॅलेंडरात न बघता हा मुहूर्त रोज असतो. गंमत आहे की नाही? आपण काय करतो, एखाद्या चांगल्या कामासाठी मुहूर्त पाहत असतो, पण असे मुहूर्त बघता बघता आज नाही, उद्या नाही, परवा नाही, 15 दिवसा नाही, 8 दिवसा नाही, असं आपण काढतो. पण एकच मुहूर्त असा आहे की तो रोज असतो, त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. या मुहूर्तावर केलेली कुठलीही क्रिया तुम्हाला शुभच परिणाम देणार आहे. त्यामुळे काय करावं, 3:30-4ला उठावं, मस्तपैकी झोप झालेली असते. आता झोप झाली केव्हा, जर 10ला झोपला असेल तर रात्रीचं, नाहीतर 12-1ला झोपून तो काय 4ला उठू शकणार आहे का? नाही. त्यामुळे साधारण 5 ते 6 तासाची झोप आहे एखाद्या सामान्य व्यक्तीला पुरेशी आहे. सामान्य शब्द यासाठी वापरला, आजारी नसेल, वृद्ध नसेल, लहान बाळ नसेल, ही त्याला अपवाद आहे. एखादं आजारी व्यक्ती, पेशंट, एखादी वृद्ध व्यक्ती किंवा एखादं बाळ, ह्यांच्यासाठी झोपेचे नियम लागू पडत नाहीत. पण आपण जी सर्वसामान्य जी माणसं आहेत, ज्यांना खरंच योग साधना करायची आहे, त्यांनी हा नियम स्वतःला लावून घेतला पाहिजे. आणि हा जर नियम आपण लावून घेतला तर निश्चितपणे आपला फायदा होईल. हे माऊलींना सांगण्यासाठी माऊलींनी या श्लोकावरती ही उभी वापरलेली आहे. वेळ संपलेली आहे आजची. आता आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.